याच्यामध्ये गेल्या वेळेसही आपण प्रश्न विचारला होता, पण आम्ही त्याच्यानंतर लगेचच सूचना ह्या संबंधित विभागांना दिल्या होत्या. अधिकारी जरी बदलून गेले तरी आम्ही सातत्याने सांगत असतो, मानवी तस्करी कुठे होतीये का? किंवा अशा पद्धतीने हे जी टोळी आहे ती सक्रिय आहे का? याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतच असतो. पण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणातलं काम आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं करत असतो. यांची ज्या लहान मुली ही चौकात भीक मागतात अशा संदर्भातला आहे. तुमच्यासोबत मी पोलीस अधीक्षकांना सूचना देते की त्यांनी उद्यापासून अशा कुठे चौकांमध्ये मुली दिसत असेल तर निश्चितपणाने त्याची माहिती घ्यावी. ह्या कुठून आले, काय करतात, ही सगळी माहिती घेऊन खऱ्या अर्थानं त्यांना यांच्यासाठीच आमचे स्वाधारगृह, वसतिगृह, वन स्टॉप सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था असते की यांचा वय गट काय आहे याची माहिती घेऊन निश्चितपणाने त्यांच्या निवाऱ्याची तर व्यवस्था केली जाईल. पण भीक कशामुळे मागतात आहेत, याच्या पाठीमागं कोणी सक्रिय टोळी काम करते का, असं काही असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण कारवाई करणं हा त्याचा भाग नाही. तर याच्यामध्ये त्यांचं सुद्धा कुठेतरी आपण चांगल्या पद्धतीचं एक शैक्षणिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, कुठेतरी त्यांना सेटल करणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठीची भूमिका निश्चितपणे निभावली जाईल. काही कालावधीमध्ये किंवा काही दिवसांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये बदल दिसेल. उद्यापासून आपण या कारवाईला सुरुवात करू. नक्कीच. शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या सुद्धा ज्या योजना आहेत त्याचाही आढावा आता याच्यामध्ये घेतला की त्यांना सुद्धा चांगलं, खरं तर आत्महत्या करू नये याच्यासाठीचा प्रयत्न हा शासनाचा आहे. कोणत्याही सरकारला सत्तेमध्ये असताना असं वाटत नाही की आपल्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार व्हावे, तशात शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या कराव्यात हा एक तसाच प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींना एक सुरक्षितता देणं आणि त्यांना एक आत्मविश्वास देणं आम्ही तुमच्यासोबत आहे, ही सरकारची भूमिका आहे आणि सरकार ते पार पाडत आहे. शेतकरी कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना साहजिकच असं वाटतं अशी वेळ कोणावरती येऊ नये खरंच, किंवा त्यांनी आत्महत्या करू नये ही आमची प्रामाणिकपणाची भावना आहे. आपल्या माध्यमातून मी निश्चितपणाने सांगेल की आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या सोबत आहेत. याच्यामध्ये ज्या योजनेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतंय, नैसर्गिक आपत्ती जिथे येते तिथं सुद्धा सरकार तुमच्या पाठीशी उभं राहतंय आणि म्हणून हा प्रयत्न आहे. शेवटी आयुष्य जगत असताना संकट येत असतात, पण या संकटाचा सामना करत असताना आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत हा संदेश मला आपल्या माध्यमातून. कर्जमाफी हा चांगला पर्याय. कर्जमाफी इथून मागेही सरकारने दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केलीत आणि इथून पुढेही पूर्ण करतील हा विश्वास आहे. मॅडम, जिल्ह्याशिवाय त्यात कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा जो आहे तो इन्क्लूड आहे. बरोबर आहे. या आढाव्यामध्ये आज आम्ही आढावा घेत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या विषयाचा सुद्धा आढावा याच्यामध्ये आपण घेतला. प्राधान्यक्रमाने शेतकरी संदर्भात ज्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा संबंधित विभागाकडूनही होतो, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विभागातून देखील होतो आणि स्थानिक पातळीवरती ह्या योजना देत असताना खऱ्या अर्थानं त्यांना एक म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे आपण पाहतोय आणि यामध्ये कर्जमाफीचा विषय सुद्धा आहे. त्याच्यामुळे सरकारने त्या पद्धतीची आश्वासनं ही शेतकऱ्यांना दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे. आपण पाहतोय महायुती सरकारमध्ये दररोज जे निर्णय घेतले जातात ते कष्टकरी, कामगार आणि शेतकरी यांच्याच हिताचे आहेत, युवकांचे असतील, महिलांसाठीचे असतील आणि ते प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो. शेवटी विरोधकांचं काम असतं हे टीका करणं आणि ते टीका करत असतात, पण योजना देखील त्या पद्धतीच्या अंमलात आणलेल्या आहेत आणि राबवल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्राधान्यक्रमाने महायुती सरकार